नमस्कार. न्यूज प्रारंभ बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदानासाठी लढा तीव्र. 1 जुलैपासून रोहितदादा पवार आझाद मैदानावर उपस्थित राहणार. राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र झाले असून 30 जूनपासून बेमुदत रजा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून आमदार रोहित पवार स्वतः आझाद मैदानावर उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 22 जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकारने अपेक्षित गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलेला आहे आणि म्हणूनच सामूहिक शक्तीचे प्रदर्शन करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला आहे. दररोज अन्याय सहन करण्यापेक्षा संविधानिक मार्गाने एकत्रित लढा देणे आवश्यक आहे अशी भावना शिक्षक प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. आता रोहित पवार यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक शिक्षक आमदार यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान लागू करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांच्या रास्त मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू राहील अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सर्व शिक्षक संघटनांनी आणि शिक्षकांनी संस्थांना पूर्व सूचना देऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत रजा आंदोलनाला आणि 1 जुलैपासून रोहित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागाला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरणार असून पावसाळी अधिवेशनात अंशतः अनुदानित शाळांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.